नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण जे आहे ते चिकन रवा फ्राय पाहायचा आहे। काही नाही, घरी जे चिकन बनवायला आणलेलं होतं त्याच्यामधलेच मी काही बोनलेस पीस काढून ठेवलेले होते। एक लेग पीस काढलेला होता आणि त्याचं जे आहे ते रवा फ्राय करणार होती मी। तर अतिशय छान सोपी अशी रेसिपी आहे। हॉटेलमध्येही 210-220 रुपयाला मिळते आपल्याला एक प्लेट चिकन रवा फ्राय। तर रेसिपीकडे वळूया। तर हे मी बोनलेस चिकन जे आहे चिकन करायला आणलेलं त्याच्यामधलं काढून घेतलेले आहेत हे पीसेस। त्याच्यावर मीठ घातलेलं आहे मी स्वच्छ धुवून, चिकनचे पीसेस स्वच्छ धुवून त्याच्यानंतर त्याच्यावर मीठ घातलं आहे आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे। जास्त पीसेस असतील तर एक अख्खा लिंबू पिळा तुम्ही, हे कमी होते थोडेसे, त्याच्यामुळे अर्धा लिंबू। त्यानंतर त्यावर हळद घातलेली आहे आणि काळी मिरीची पूड घातलेली आहे अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा घातलेली आहे, मीठ 1 चमचा घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे मी 1.5 चमचा आणि धणा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं तेल घातलेलं आहे, कुकिंग ऑइल, आणि ते मॅरिनेट करून ठेवलेलं मी। हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं 3 तासांसाठी आणि तुम्ही झटपटही करू शकता, पण ते 15 मिनटं तरी मसाला लावून ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर हे जे आहे ते छोट्या कुकरमध्ये मी हे जे आहे ते चिकन घातलेलं आहे मॅरिनेट केलेलं आणि अगदी थोडंसं म्हणजे 1 कप पाणी त्याच्यात घातलं आहे आणि आपल्याला जे आहे ती 1 शिटी करायची नाही आहे। आपल्याला जेव्हा शिटी व्हायला येईल त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला खोलून जे आहे ते चिकन फ्राय करायला घ्यायचं आहे। तर हे बघा, शिटी काही व्हायला दिलेली नाही आहे मी, कारण ह्याला आपल्याला संपूर्ण चिकन असं शिजवून नको आहे। 60% तरी म्हणजे चिकन 60% शिजलं पाहिजे, बाकीचं आपलं फ्रायमध्ये शिजलं जातं आणि डायरेक्ट पण असं आपण फ्राय करू शकत नाही, चिकन हे शिजणं गरजेचं असतं। तर त्यामुळे हे बघा, शिटी नाही काढलेली आहे मी, पण 15 मिनटानंतर जेव्हा मी हे ओपन केलं तर हे बघा, ह्याचा मसाला वगैरे काही निघालेला नाही आहे। आपल्याला परत मसाला वगैरे किंवा काही मीठ घालण्याची गरज नाही आहे। ह्याचा जो स्टॉक आहे म्हणजे हे चिकनचे पीस आता मी काढून घेतल्यानंतर जो थोडंफार जो स्टॉक आहे तो मी चिकन बनवलेलं होतं, नॉर्मल जे आपलं घरगुती चिकन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तो स्टॉक मी ॲड केला आणि ते चिकन तिकडे त्या चिकनमध्ये वाढवलं ते। आणि इथे जे आहेत ते हे बघा, हे पीसेस आहेत। नॉर्मल ही रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ त्याच्यात घातलेलं आहे रव्यामध्ये, अर्ध्या वाटी रव्यामध्ये। आणि आता ह्याच्यामध्ये जे आहे ते पॅन मी गरम केलेलं आहे, तेल घातलेलं आहे त्याच्यावर, मीडियम फ्लेमवर केलेलं आहे आणि आता हे पीसेस जे आहेत ते आपल्याला रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत। रव्यामध्ये कोट करून घेतल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर जे आहे ते हे रवा फ्राय आता करून घ्यायचं आहे चिकन। तर अतिशय साधी सोपी आणि छान अशी रेसिपी आहे। आपण लॉलीपॉप वगैरे खातो, चायनीजचे मसाले वगैरे खूप जणांना नाही जमत, तर चिकन रवा फ्राय कसं आहे आपल्या घरगुती मसाल्यांनीच बनवलं जातं आणि एक छान लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं। तर आपल्याला असं स्टार्टर म्हणून काहीतरी हवं असेल, काहीतरी घरात फंक्शन असेल आणि स्टार्टर लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर हा पदार्थ खूप चांगला आहे। तर हा नक्की करून पहा। हे आपल्याला मीडियम फ्लेमवर आलटून पलटून लालसर असं छान क्रंची असं जे आहे ते चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर ही अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे तृप्ती नाईक सिटी टू विलेज त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूबवर। आणि ही व्हिडिओ जी मी आता तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आपण जे चिकन बनवायला आणतो घरी त्याच्यातलेच थोडेसे पीस काढून आधी तुम्ही थोडेसे ट्राय करा, खूप आवडणार तुम्हाला ही रेसिपी। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही रेसिपी रेडी आहे। धन्यवाद।